UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास ठरला। ठाकरे गटाला 95 ते 100, काँग्रेसला 100 ते 105, पवार गटाला 80 ते 85 जागा मिळण्याची शक्यता। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या 7, 8, 9 तारखेला महत्त्वाच्या बैठका, अंतिम जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप जवळजवळ पूर्ण। इतर घटक पक्षांसोबतही जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची संजय राऊतांची माहिती। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यामध्ये महायुतीच्या जागा वाटपावर चर्चा सुरू। भाजप 155 ते 160, शिंदेगड 73 ते 75, दादागड 60 ते 62 जागा लढण्याच्या तयारीत। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये हालचालींना वेग। रात्री उशिरा शहांची मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक। लोकसभेप्रमाणे जागा वाटपासाठी उशीर नको, शिंदेंची शहांकडे मागणी। भाजप आणि अजित पवार गटामध्ये जागांचा तिढा। मुंबईत फडणवीस, अजित पवार, तटकरेंची शहांसोबत 1.5 तास चर्चा। संपूर्ण भाजपसह शहांना स्वप्नदोष। 2029 मध्ये भाजप लोकसभेमध्ये 140च्या खाली येणार, संजय राऊतांची टीका। निलेश राणे कुडाळमधून धनुष्यबाणावर निवडणूक लढण्याची चर्चा। कुडाळची जागा शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता। वर्षा निवासस्थानी नारायण राणे, मुख्यमंत्री शिंदेंमध्ये बैठक। सुंदर मुली नोकरदार व्यावसायिकांना मिळतात, उरलेला काळ शेतकऱ्यांना मिळतो। अजितदादांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयारांच्या विधानानं नव्या वादाला तोड। शेतकऱ्याच्या पोटाला भेटते म्हणजे शेतकऱ्याच्या पोटाचं काही खरं राहिलं नाही। महिलांचं वर्गीकरण करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे। अजित पवारांनी आमदारांना नियंत्रणामध्ये ठेवावं। देवेंद्र भुयारांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आक्रमक। महाराष्ट्रामध्ये वाचाळवीरांना बरे दिवस आले। प्रसिद्धी मिळत असल्यामुळे वाचाळवीरांचा सुळसुळाट। राज ठाकरेंचा हल्लाबोल। माजी मंत्री मधुकर पिचड शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता। मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव पिचडही पवार गटाच्या वाटेवर। 15 ऑक्टोबरला पिचड पितापुत्रांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता। कुणाल दराडे येवल्यामधून भुजबळांच्या विरोधात विधानसभा लढण्याच्या तयारीत। दराडे, काका पुतणे आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा। कुणाल दराडे माजी आमदार किशोर दराडे यांचे पुतणे। दराडेंचा एक भाऊ पवार गटात तर दुसरा ठाकरे गटात। दोन्ही ठिकाणी कामं करून घ्यायची, मात्र कोण काय काम करतं हे येवल्यातील जनतेला ठाऊक, भुजबळांची टीका। नेत्यांच्या मागे न जाता दसरा मेळाव्याला एकत्र या, जरांगेंचं आवाहन। तर दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि सोलापूरमध्ये उद्यापासून जरांगेंच्या बैठकांचा धडाका। जरांगेंना रसद पुरवणाऱ्यांना पाडणार। रोहित पवार, राजेश टोपेंसारखे 50 उमेदवार पाडण्याची यादी तयार। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा। हवाई सुंदरींप्रमाणेच आता मुंबई पुणे शिवनेरी बसमध्ये शिवनेरी सुंदरी असतील। पदभार स्वीकारताच एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावलेंचा निर्णय। एसटी खचाखच भरलेल्या असतात, सुंदरी कशा चालणार? आधी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत द्या। शिवनेरी सुंदरी नेमण्याच्या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाडांची टीका। लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी देणार आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत खात्यामध्ये जमा होणार, अजित पवारांची ग्वाही। सुशीलकुमार शिंदेंच्या आत्मचरित्रामध्ये सावरकरांचं कौतुक। अस्पृश्यता, जातीयवाद संपवण्यासाठी सावरकरांचे मोठे प्रयत्न। काँग्रेसच्या विचारसरणीमध्ये सुधारणेची गरज असल्याचा उल्लेख। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।